भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्याकरता देशभरातून त्यांच्या विचारांना मानणारे अनुयायी दादर इथल्या चैत्यभूमीवर दाखल झालेले होते। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी आहे। त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, जे खरेदी करण्याकरता गर्दी होताना दिसतेय। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी आकांक्षा यांनी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण अनुयायी आहेत ते दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। त्यासोबत जे स्टॉल्स आहेत, बुक विक्रीचे स्टॉल्स देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र शासनातर्फे कुठेतरी हे स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे, भारताचे संविधान असलेले जे पुस्तकं आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांचे विचार जपण्यासाठी अनुयायी आहेत ते हे पुस्तकं खरेदी करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातूनच कुठेतरी हे पुस्तकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊयात। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने सध्या या ठिकाणी स्टॉल मांडण्यात आलेला आहे? दरवर्षी आम्ही 6 डिसेंबरला महाराष्ट्र शासनातर्फे आमच्या ग्रंथागारातला जे आंबेडकर खंड आहेत किंवा महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठे खंड आहेत त्यांचा स्टॉल लावतो। जे भक्तगण इथे 6 डिसेंबरला चैत्यभूमीला येतात ते इथे विकत घेतात पुस्तकं आणि प्रत्येक पुस्तकावर आम्ही 10% सवलत देतो। बरेच लोक इथे याचा लाभ घेतात। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।